महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचा पुत्र विश्वजित गायकवाडला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. प्रियसीला मारहाण आणि गाडीने धडक देऊन जखमी केलं होतं. या प्रकरणात टीका झाल्यानंतर पोलिसांनी रविवारी 17 डिसेंबर रात्री 8:30 वाजता विश्वजितसह तिघांना अटक केलेली आहे. अनिल गायकवाड यांचा मुलगा विश्वजित गायकवाडवर प्रिया सिंग या 26 वर्षीय तरुणीनं गंभीर आरोप केलेले आहेत. ठाण्यातील घोडबंदर भागातील वाघबीळ परिसरात 26 वर्षीय पीडिता प्रिया सिंग राहते. विश्वजित गायकवाड सोबत 4.5 वर्षापासून प्रेमसंबंध असल्याचा दावा तिनं केलेला आहे. प्रिया सिंग सोबत काय घडलं पाहूया. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा. हीच बातमी तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर आमच्या HPN मराठी न्यूज या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा. तर 11 डिसेंबर रोजी पहाटे 4:30 वाजता विश्वजितनं घोडबंदर येथील एका हॉटेलजवळ भेटण्यास बोलवलं होतं. तिथं दोघांमध्ये वाद झाला. रागात अभिजितनं प्रियसीच्या अंगावर गाडी घालायला सांगितलं. चालकानेही त्याचा ऐकत तिच्या अंगावर गाडी घातली. यात ती गंभीर जखमी झाली. झालेल्या प्रकरणानंतर आरोपी फरार झाले असं प्रिया सिंगनं म्हटलेलं आहे. एका व्यक्तीनं तिला जखमी अवस्थेत पाहिलं आणि याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रिया सिंगने विश्वजितवर आरोप केले असून कासारवडीतील पोलिसांनी विश्वजितसह 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. दुखापत करणं, बेफिक्रीपणे वाहन चालवणं, इतरांच्या जीविताला धोका निर्माण करून दुखापत करणं, धमकावणं आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र हत्येचा प्रयत्न केल्याचं कलम दाखल करण्यात यावे अशी मागणी प्रिया सिंगकडून केली जाते. या प्रकरणांवरून विरोधकांनी सरकारलाही लक्ष केलं आहे. पोलिसांनी रविवारी 17 डिसेंबर रात्री विश्वजित गायकवाड, रोमिल पाटील आणि सागर शेडगे या तिघांना अटक केलेली आहे. गुन्ह्यात वापरलेली 2 चारचाकी वाहनंही पोलिसांनी जप्त केलेली आहेत.